पिचलेल्या शेतकऱ्याचा विकास व्हायला असेल तर त्यासाठी आवश्यक आहे त्याच्या पुढच्या पिढीला शिक्षण मिळालं पाहिजे. एक हात मातीत आणि दुसरा हात हा त्यांचा तंत्रज्ञानावर असला पाहिजे. आणि याच उद्देशानं पछाडलेलं आहे स्नेहवन. परभणीतला एक तरुण तो म्हणजे अशोक देशमाने यांनी स्थापन केलेली स्नेहवन ही संस्था शेतकऱ्याच्या मुलांवर काम करते. शेतकऱ्याचा विकास व्हायला हवा आणि त्याबरोबरीनं त्याची पुढची पिढी ही तंत्रज्ञानाला अवगत असायला हवी. काय म्हणणं आहे स्नेहवन मधल्या अशोक देशमाने यांचं? कशी स्थापन झाली ही संस्था आणि आज 200 विद्यार्थी इथे शिकतायत, ते कसलं शिक्षण घेत आहेत? चला जाणून घेऊया अशोक देशमाने यांच्याकडून. राम कृष्ण हरी ताई. चलो. एखाद्या चांगल्या पगाराची नोकरी मिळवणं हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं आणि ती नोकरी मिळाली की मग आयुष्य सेट आहे असा आपण विचार करतो. पण असा आपण विचार करतो, या विचाराच्या अगदी विपरीत विचार करणारेही असंख्य लोक आपल्याकडे आहेत आणि त्यापैकीच एक आहेत अशोक देशमाने. तर स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. मी थेट प्रश्नाकडेच येते. 10 वर्षापूर्वी परभणीमध्ये शिक्षण तर घेतलं, तिथे बालपण गेलं, पण तरी IT इंजिनियर असूनही तुम्ही तो जॉब सोडला आणि शेतकऱ्यांच्या मुलासाठी म्हणून काम करायचं ठरवलं. कसं घडलं हे सगळं? पहिल्यांदा तर मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही आज आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली. मी मूळचा परभणी जिल्ह्याचा आहे ताई. परभणी जिल्ह्यामध्ये माझं सगळं बालपण गेलं आणि परभणी जिल्ह्याचं जर तुम्ही ऐकलं असेल तर मराठवाडा पूर्ण दुष्काळग्रस्त पट्ट्यामध्ये मोडतो आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही आता पाहिलं तर आता ओला दुष्काळ आहे. पण जेव्हा मी लहान होतो आम्ही कोरडा दुष्काळ खूप पाहिला. 4-4 वर्ष आमच्याकडे पाऊस पडत नाही. 15-15, 20-20 किलोमीटरवरती पाण्याचा एक थेंब सुद्धा तुम्हाला सापडत नाही. आणि मग माझं बालपण सगळं तसं गेलं. माझे आईवडील दोघेही शेतकरी आहेत आणि परभणी जिल्ह्यामध्ये मानवत तालुक्यात मंगरुळ म्हणून छोटं गाव आहे. त्या गावामध्ये माझा जन्म झाला वारकरी कुटुंबामध्ये. माझे आईवडील दोघेही वारी करायचे, भजन करायचे आणि आपली आपली शेती करून सगळं उदरनिर्वाह चालायचं. शेती बरीच 8-10 एकर जमीन आहे, पण कोरडवाहू असल्यामुळे तिच्यात काही पिकत नाही. आणि जे मराठवाड्यामध्ये कॉमन आहे. हो, जे मराठवाड्यामध्ये कॉमन आहे. आणि मग 2 रुपयासाठी 3 रुपयासाठी मारामारी असायची. माझी आई दुसऱ्याचे जुने ब्लाऊज घालायची. 20 रुपये रोजाना दुसऱ्याच्या शेतात काम करायची. आणि हे सगळं चालत असताना त्यांचं एक स्वप्न होतं की आपल्या लेकरांना शिकलं पाहिजे. आणि मग शिकायचं तर काय करायचं? तर मग गाव सोडावं लागेल. मग 8वी-10वी पर्यंत माझं गावात शिक्षण झालं आणि बाजूच्या गावात शिकायला जात असताना तिथे 2 रुपये घरून मिळायचे आणि त्याच्यामध्ये आम्हाला प्रवास करावा लागायचा. मुलींसाठी एसटी फ्री होती, पण मुलांना तिथे एसटीने जायचं असेल तर 8 रुपये लागायचे आणि मला घरून फक्त 2 रुपये मिळायचे. मग आम्ही जीपवर बसायचं, बोनटवर बसायचं, जीपच्या मागे लटकायचं, कमांडर जीपच्या मागे. अच्छा. आणि मग असा आमचा प्रवास व्हायचा. पण त्याला पैसे नव्हते द्यावे लागत. त्याला 2 रुपये लागायचे, 1 रुपया जायला आणि 1 रुपया यायला. आणि मग हे सगळं करत असताना मला शाळेमध्ये खूप चांगले शिक्षक भेटले. आमचे काठोळे सर म्हणून होते, ते दर दिवाळीमध्ये आम्हाला 21 दिवस त्यांच्या स्वतःच्या खर्चानं अभ्यास करून घ्यायला, शिकवायला यायचे 50 किलोमीटरवरून. आणि शाळामध्ये असताना कविता लिहायची आवड निर्माण झाली आणि स्वामी विवेकानंदांचं पुस्तक वाचण्यात आलं. आणि मग त्या विचारांनी मला थोडीशी दिशा मिळाली की आपल्या आयुष्यामध्ये असंख्य समस्या असतात, पण त्या समस्या ईश्वराने तुम्हाला बळकट करण्यासाठी दिलेल्या असतात. तर तुम्ही हार नाही मानायला पाहिजे, लढायला पाहिजे. मग मी माझं 10वी पर्यंत गावात शिक्षण संपवलं आणि 11वी पासून परभणीमध्ये राहायला गेलो. आता परभणी जिल्ह्यामध्ये असं होतं की मी पहिल्यांदा राहायला गेलो. शहरामध्ये राहत असताना भरपूर खर्च लागायचा. मला घरून फक्त 300 रुपये मिळायचे. बर. आणि त्या 300 रुपयामध्ये मला सगळा दिवस महिन्याभराचा पूर्ण खर्च काढावा लागायचा. खर्च लागायचा 1,500, मिळायचे 300 रुपये. मग मी 1200 रुपये महिन्याला दुसरीकडे काम करायचं. ट्रकवर काम केलं, गॅरेजवर काम केलं, लोकांचे कुत्रे सांभाळायचं काम केलं, नाईट शिफ्ट केलं दवाखान्यामध्ये. आणि हे सगळं चालत असताना तिथेही खूप चांगले लोक भेटले, ज्यांनी माझ्या मेसचा खर्च उचलला, ज्यांनी माझ्या शिक्षणाचा खर्च उचलला. चांगले मित्र भेटले, ज्यांनी मला नोट्स दिल्या, कपडे दिले, हे दिलं, ते दिलं. ही एक कृतज्ञता मनामध्ये साठत होती की आपलं जे शिक्षण आहे ते लोकांच्या सहकार्यामुळे पुढे जातं. आपण एक सामाजिक माणूस आहोत. समाजाच्या सहकार्यामुळे आपण आज उभे आहोत. मास्टर्स झालं. मास्टर्स करत असताना बाबा आमटेंचं काम माहीत पडलं. परभणीमध्ये एक कार्यक्रम झाला आणि ते कार्यक्रम पाहत असताना पहिल्यांदा 120 रुपये देणगी तिथे महिन्याभराची चहा पाण्याची काढली आणि तिथे त्यांना दिली. पण त्यावेळेस तुम्ही काम करत होता स्वतः? त्यावेळेस मी स्वतः काम करायचो.
तरी त्यातले पैसे तुम्ही तरी त्यातले देणगी मी म्हणून पैसे 120 रुपये बाजूला काढले आणि ती देणगी त्यांना दिली. आणि ती देणगी दिल्यानंतर मनामध्ये खूप समाधान लाभलं. अरे, आपल्या 120 रुपयानं कोणाला तरी काहीतरी मदत होईल. आणि मग मास्टर्स झालं. पुढचं शिक्षण हैदराबादला घेतलं आणि हैदराबादला शिक्षण झाल्यानंतर मी पुण्यात आलो. पुण्यात मी पहिल्यांदा आल्यानंतर मी इथं पाहिलं की हे चकाचौंध एकदम सगळं मेट्रो सिटी, हाय-फाय लाईफस्टाईल, लोकं गडबडून जायला गेलं असेल गडबडून आपण जायला. पुण्यात आल्यावर. ज्या भागातून मी आलो होतो ताई, तिथे लोकं 10-20 हजारासाठी आत्महत्या करायचे. आणि इथं पुण्यामध्ये 10-20 हजार लोकं एका रात्रीत उडवणारे मी पाहिले. 2012 मध्ये मला जॉब लागला. वयाच्या दुप्पट-तिप्पट पगार सुरू झाली. आणि जॉब करत असताना मी पाहिलं, की आता एवढ्या पैशाचं करायचं काय? पण ज्या समाजाने मला मदत केली आहे, त्या समाजाचं कुठेतरी देणं मी लागतो. मग ह्या समाजाला वापस द्यायची गरज आहे. आज माझे दिवस चांगले आलेत. पण हे जे दिवस चांगले आलेत, हे समाजाच्या मदतीमुळे चांगले आलेत. मग मी कुठेतरी माझ्या हातातून सांडून जाण्यापेक्षा मी ते वाटायला शिकलं पाहिजे. आणि मग तिथून मग मी काही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली. काही मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांच्या स्पॉन्सरशिप घ्यायला सुरुवात केली. आणि हे सगळं चालू असताना 13, 14, 15 मध्ये मराठवाडा विदर्भात खूप दुष्काळ पडला. आणि तो दुष्काळ इतका मोठा होता, की माझ्या गावात एक आत्महत्या झाली. आजूबाजूच्या गावामध्ये आत्महत्या होत होत्या. खूप सारे लोक गाव सोडत होते. पुण्या, मुंबईला पोट भरण्यासाठी ते येत होते. गावाच्या गावं खाली होत होते. आणि दिवाळीला 2015 मध्ये गावी गेलो. गावी गेल्यानंतर सगळं चित्र पाहायला मिळालं. आता होतं असं, की आमची दिवाळी खूप चांगली होती. 1 तारखेला पगार झालेला होता. घरामध्ये सगळं गोडधोड होतं, कपडे लत्ते होते आणि बाजूच्या घरांमध्ये काही नव्हतं. ते सगळं चित्र पाहायला मिळाल्यानंतर खूप त्रास झाला. म्हटलं आता आपल्या आई-वडिलांना घेऊन आपण पुण्याला राहायला जाऊ. आता लग्न करायचंय, बाकी गोष्टी करायच्या. गावाहून वापस येत असताना माझ्या आजूबाजूच्या गावातले लोक गाव सोडत होते. त्यांना मी म्हटलं, तुम्ही गाव सोडताय, पण ह्या लेकरांच्या शिक्षणाचं तुम्ही काय करणार? जर आज हे नाही शिकले, तर ह्या चक्रातून हे बाहेर पडणार नाही. उद्या हे कुठेतरी मजुरी करतील, कुठेतरी व्यसनांच्या अधीन जातील. आणि आपण मग म्हणतो, जेव्हा भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर प्रत्येक घटकाला शिक्षण मिळणं फार गरजेचं आहे. आणि माझं जे आयुष्य होतं ते शिक्षणामुळे उभं राहिलं होतं. पण मी त्यांना तसं म्हटल्यानंतर ते म्हणले, साहेब हा शिकून का कलेक्टर थोडी होणार आहे? त्या एका उत्तराने ताई आपलं सगळं जीवन बदलून टाकलं. त्या एका उत्तराने मी पुण्यात आलो. 2 दिवस झोप लागली नाही. असं वाटायचं की खरंच हा का शिकून कलेक्टर थोडी होणार आहे? आणि कलेक्टर नाही झाला तर कोणाला फरक पडेल? आज आपण एसी रूम मध्ये बसून चर्चा करत बसतो, पेपर वाचतो आणि म्हणतो की इथं वाईट व्हायलंय, तिथं वाईट व्हायलंय, असा बदल घडायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, याने असं करावं, त्याने तसं करावं. अरे पण आपण दुसऱ्यालाच सांगतोय ना, तू ह्या समाजाचा घटक आहेस, तू ह्या समाजामुळे मोठा झालास, इथल्या प्रत्येकानं काही ना काहीतरी तुला आयुष्यभर मदत केलेली आहे. तुझं जे आयुष्य हे समाजाचं देणं आहे. मग समाजाचा घटक म्हणून तू का पुढे येत नाही? तुला जर पण समाजामध्ये परिवर्तन करावं वाटतंय, तर ते तुझ्यापासून सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही शिकत होतात, नोकरी करत होतात, तेव्हापासून आजतायगत फार काही परिस्थिती बदललेली नाही. नाही बदलली. पण त्यावेळेसही एखाद्या शेतकऱ्याला आपला मुलगा कलेक्टर होईल ही आशाही नसणं. आशाही नसणं. हे दुर्दैव यापेक्षा होतं सिस्टीमचं. हे दुर्दैव होतं समाजाचं. आणि मग मी म्हटलं, की उद्या मीही 25 वर्षानंतर कुठेतरी अमेरिकेत सेटल झालेला असेल. मीही 25 वर्षानंतर कुठेतरी अजून खूप चांगल्या घरामध्ये राहील, चांगली गाडीमध्ये फिरेल आणि परत हीच चर्चा करेल, की समाजामध्ये काही बदल घडत नाहीये. आणि मग तो बदल आपण आपल्या स्वतःपासून करायला पाहिजे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी हे का नाही करायचं? आणि मग तिथून सुरुवात झाली, की आपण काय करू शकतो? तर म्हटलं आपलं जे आयुष्य आहे ते शिक्षणामुळे उभं राहिलंय. तर या मुलांना जर चांगलं शिक्षण मिळालं तर हे स्वतःच्या पायावर उभे राहतील. या चक्रातून हे बाहेर पडतील. आणि समाजामध्ये जर तुम्हाला परिवर्तन आणायचं असेल, जात धर्म असेल, रंगभेद असेल, स्त्री पुरुषाचे भेद असतील, सगळ्या गोष्टीला एकच उत्तर येत आहे, ते म्हणजे शिक्षण. समाजाला जर तुम्ही सुशिक्षित केलं, तर तो बोलता होईल, तो प्रश्न विचारेल, तो चांगला पुढे जाईल. जो समाज शिक्षित आहे तेच देश पुढे गेलेत. जेथे समाज शिक्षित आहे तेच राज्य पुढे गेलेत. आणि मग मला असं वाटायचं की माझ्या शेतकरी बांधवाला शिक्षण मिळायला पाहिजे. शिकला बळी तर टिकला बळी, शिकेल बळी तर टिकेल बळी. आणि बळीराजाला जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्याला शेतीचं सुद्धा आधुनिक शिक्षण मिळावं. उद्या त्याला शेती जरी करायचं असेल तरी तो शिक्षणामुळेच पुढे जाऊ शकतो. आणि मग शिक्षणाचा धागा घेऊन मी ठरवलं की आपण काहीतरी करायचं. पण हे सांगताना ना खूप असं छान वाटतंय. जेव्हा हे स्वतःवर येतं, अर्थात आई वडिलांनी इतकं स्ट्रगल करून तुम्हाला शिकवलेलं आहे, म्हणजे तुमचंही स्ट्रगल काही कमी नाही. हो हो. अशा वेळेला चांगली चालणारी एखादी नोकरी आपला मुलगा सोडतोय, हे घरी जेव्हा तुम्ही सांगितलं, तेव्हा आईची खास करून काय रिॲक्शन होते? आई वडिलांनी काय मी जेव्हा ठरवलं ताई, की म्हटलं आपण हे सगळं सोडायचं
आणि मुलांसाठी काम करायचं, त्यांना शिक्षण देण्यासाठी काम करायचं. ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेत परत त्याच्या मुलावरती वेळ येऊ नये, त्याच्यामुळे त्याला मुख्य प्रवाहात आणायचं. आणि मग पहिल्यांदा मी माझ्या मॅनेजरला सांगितलं, की म्हटलं मी उद्यापासून येणार नाही, हे तुझं सगळं सामान सांभाळ. तर त्याला धक्काच बसला. तो म्हटला, की "अरे उद्यापासून येणार नाही म्हणजे हे कसं कोण सांभाळायचं?" म्हटलं, "असं काही चालत नाही." मग नंतर संध्याकाळी घरी बोललो, तर आई-वडील तर रडायलाच लागले. ते म्हणले, की "माझ्या मुलाला कोणीतरी भानामती केली, करणी केली. एकुलता एक मुलगा आहे. चांगल्या नोकरीला लागलाय, लोकांना देखवण झालंय." माझी आई फार गावाकडची भोळी-भाबडी, पण तिचं खूप प्रेम. त्या प्रेमामधून तिला असं वाटायचं, की माझ्या मुलाचं काहीतरी बरं वाईट होतंय काय की. पण मी म्हटलं, "आपल्याला असं वाटतं, की सगळीकडे अंधकार पसरलाय, पण कोणाला तरी दिवा होऊन जळावं लागेल ना, तेव्हा तो अंधकार दूर होईल." आहे का नाही? "माना की अंधेरा घना है, लेकिन दिया जलाना कहाँ मना है." तिथून आपण सुरुवात करायला पाहिजे. मी म्हटलं, जर मी आज नाही करू शकलो, तर उद्याही नाही करू शकणार. जे काम आपण आज नाही करू शकत, ते उद्या कधीच होणार नसतं. त्यामुळे आज आत्ता सुरुवात व्हायला पाहिजे. आणि मग घरी चर्चा केल्यानंतर एक उत्तर निघालं, की "तू आता लगेच नोकरी सोडू नको. तू आम्हाला ₹1 देऊ नको," म्हटले. "पण तुला जे करायचंय, ते नोकरी करत कर." आणि त्याच प्रवासामध्ये पुण्यामध्ये प्रकाश आमटेंची भेट झाली. मग प्रकाश आमटेंना ते माझ्या आदर्शस्थानी होते, प्रेरणास्थानी होते. त्यांना मी हा विषय बोलून दाखवला, की मला म्हणलं असं-असं मला काम करायचंय. तर ते म्हणले, "चालतंय. सुरुवातीला तू नोकरी करत कर आणि नोकरी करत असताना जेव्हा तुला असं वाटेल, की आता नोकरी सोडायची, तेव्हा तू नोकरी सोड." आणि मग सुरुवातीला ठरलं, की आपल्या पगारीतून आपण किती मुलं सांभाळू शकतो. आणि तिथून स्नेहवनची सुरुवात झाली. स्नेहवन, आपण फक्त समाजाला स्नेह देतोय, प्रेम देतोय, आपुलकी देतोय. आपण समाजावर उपकार करत नाहीत. आपण समाजाचं फक्त देणं फेडतोय. जे आपल्याला समाजानं दिलंय, आपल्याकडे आता चांगले दिवस आले, तर आपण समाजाला वापस देतोय. पण पहिलं मूल स्नेहवनचं किंवा तुमचं स्वतःचं ज्याच्यासाठी तुम्ही कॉन्ट्रीब्युट करताय, असं कोण होतं? ताई सुरुवातीला तर इतकं अवघड व्हायचं. मी जेव्हा आता आमच्या परभणीसारख्या ठिकाणी जर साध्या हॉस्टेलला जरी मुलगा टाकायचा असेल, तिथे ₹50,000 फीस. आणि मग मी जेव्हा गावाखेड्यामध्ये सुरुवातीला फिरायला लागलो. सुरुवातीला म्हटलं, की मॅनेजर म्हटलं, की "तू नोकरी सोडू नको. तू नाईट शिफ्ट करत कर." मग सुरुवातीला ताई 9 महिने नाईट शिफ्ट केली. रात्री जॉबला जायचं, दिवसा सगळं हे करायचं. 3-4 तास झोप व्हायची आणि मग शनिवार, रविवार वेळ असला, की मी मुलं निवडायला जायचो. गावाखेड्यामध्ये गेलं, की ते म्हणायचे, "तुम्ही कुठून आले?" मग मी म्हणायचो, "आम्ही अशी स्नेहवन संस्था चालू केली आहे. मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. पण मला असं वाटतं गरीबाचे लेकरं मला शिकवायचे." मग त्यांना शंका यायची. त्यांना वाटायचं फुकट कोण कोणासाठी काय करायलंय? आज हम्म. सख्खा भाऊ सुद्धा कोणाला चहा पाजत नाही. आणि तर गावाकडे तर असं की आमचं मूल नेऊन हा काहीतरी हां, वेगळं हा करेल काहीतरी काय काय. नेपाळची टोळी आहे का काय? असं माझ्याकडे त्या दृष्टिकोनातून माझ्याकडे बघायचे. मग कवितेने मला खूप दिलं ताई. मी कविता लिहायचो त्यामुळे सामाजिक आणि कवी मित्रांचे काही-काही ग्रुप होते. त्या भागामध्ये कवी मित्र असायचे, पत्रकार मित्र असायचे. मग त्यांना मी म्हणायचो, की "बाबा मी असं-असं सामाजिक काम चालू केलंय. तुम्ही त्या भागामध्ये मला मदत करा." आणि मग तिथून राम लखन नावाचे 2 मुलं ज्यांचा 3री मध्ये आणि 4थी मध्ये गॅप पडला होता. म्हणजे त्यांचे वडील ऊस तोडायला जायचे. बंजारा समाजाची ते मुलं होते आणि तांड्यावर राहायचे. तर तांड्यावर सगळे जास्त करून दारू पिणारे लोक होते, बाकी व्यसन करणारे हम्म. लोक होते आणि ते शिक्षणाचा त्यांना गंधच नव्हता. 2री मध्ये आणि 3री मध्ये शिक्षणाचा गॅप पडला आणि गॅप पडल्यानंतर ते दुष्काळामुळे कल्याणला मायग्रेट झाले काम करण्यासाठी. इटभट्टीवर काम करायला लागले आणि एका ताईनं मला सांगितलं, की "हे तुमच्या दुष्काळग्रस्त भागातले मुलं आहेत आणि ह्यांची शाळा सुटली. 1 वर्ष झालं शाळेतच गेले नाही." मग मी तिथे भेटायला गेलो. मग त्यांना मी विनंती केली, की "बाबा हे लेकरं शिकू द्या. हे लेकरं शिकले तर हे चांगले काहीतरी आयुष्यात बनतील. नाहीतर यांना अशी आयुष्यभर इटभट्टीवर काम करावं लागेल किंवा ऊस तोडायचं काम करावं लागेल." तर ते म्हटले, "साहेब आम्हाला काय शिकवायची इच्छा नाही. आमच्याच्यानं काही ते होणार नाही आता. पुढच्या शिक्षणाचे खर्च कोण उचलणार?" मी म्हणलं, "याच्या 1ली पासून 15वी पर्यंतचा सगळा खर्च मी उचलतो. तुम्ही ₹1 द्यायची गरज नाही. कपड्या लत्त्यासहित सगळं मी बघतो. तुम्ही फक्त शिकवायची तयारी ठेवा." मग त्यांना थोडासा विश्वास आला. ते काम पाहायला आले. भोसरीमध्ये 10 बाय 10च्या 2 रूम भाड्यानं घेतल्या आणि तिथं काम सुरू झालं. पण पहिले ते 2 मुलं मिळाली. मग आपल्या पगारीतून आपण किती मुलं सांभाळू शकतो? तर म्हटलं आपण आपल्या पगारीतून 20 मुलं पुण्यात सांभाळू शकतो. लग्न झालेलं नव्हतं. काही खर्च नव्हते. सगळा खर्च 25 इकडेच वर्ष करा. माझं वय होतं आणि 25व्या वर्षी ताई मी 20 लेकरांचा बाप झालो. बापरे. 20 लेकरांचा बाप झाल्यानंतर आई-वडिलांना टेन्शन आलं, की वेगवेगळ्या भागातून यानं मुलं आणले तर उद्या कोणाला काय झालं तर याला जेलमध्ये टाकतील लोकं. काय घेणं-देणं आहे कोणाला? हा काहीतरी उचापती करीत बसतो आणि लेकराच्या काळजीपोटी त्यांनी गावची शेतीवाडी सगळी एका दिवसात सगळी सोडली. मोठं घर बांधलेलं होतं ते एका दिवसात सोडलं आणि ते पुण्यात माझ्याकडे राहायला आले. आणि मग म्हणजे आपलं सगळा लक्ष असलं पाहिजे मुलांवर हां. असं. किंवा मुलाला मदत करणं गरजेचे आहे. आता ह्यानं काहीतरी नवीन उद्योग चालू केलाय. नवीन काहीतरी काहीतरी कारनामा करून ठेवेल आणि त्यांना त्याची चिंता असायची. आईचं प्रेम असायचं, वडिलांचं प्रेम असायचं आणि मग 20 त्यामध्ये मुलं जे होते, त्या 20 मुलांचा स्वयंपाक आई एकटी करायची. वडील मुलांना मृदंग शिकवायचे, भजन शिकवायचे आणि मी नाईट शिफ्ट करत हे करायला लागलो. तसे पाहता-पाहता 9 महिने निघून गेले.
म्हणजे एखादा घरचा उद्योग जसा असतो हो, त्याच्या याच्यामध्ये काहीही विचार न करता सगळ्या काहीच विचार जणांनी नाही. हातभार बरं हे लावला. मलाही माहित नव्हतं की का करायचंय, कसं करायचंय, काही पार्श्वभूमी नव्हती. आमच्या वडील का कोणी मोठे सामाजिक कार्यकर्ते होते आणि ती परंपरा होती असंही काही नव्हतं. एक दिवसात ज्योत पेटली ताई, की मला वेगळं जगायचं. आपण 3 तास पिक्चर बघितला तर आपण काय म्हणतो? पिक्चर आवडला तर आपण काय म्हणतो? की पैसे वसूल झाले आणि नाही आवडलं तर म्हणतो पैसे वेस्ट गेले. जर आपण 3 तासाचा एवढा विचार करतो, तर आयुष्य तर एकदाच भेटते ना. मग आपल्याला असं किड्या-मुंगीसारखं नाही जगायचं बाबा. फक्त ऑफिसला जातोय, घरी येतोय, ऑफिसला जातोय, घरी येतोय. 2 2 बीएचके फ्लॅट घेतलाय, त्याचं लोन फेडत बसलोय, 20 वर्ष त्याच्यातच गेले. असं नाही जगायचं. आपल्याला आपली जिंदगी वसूल करून घ्यायची. तर मग आपल्याला काहीतरी उत्तर मिळालं पाहिजे. वाय, WHY की आपण का जगतोय? याचं उत्तर जोपर्यंत आपल्याला मिळत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कोणतीच गोष्ट सुख देऊ शकत नाही. आणि जेव्हा तुम्हाला याचं उत्तर मिळेल, की आपल्याला का जगायचंय, तेव्हा तुम्हाला कोणत्याच गोष्टीची गरज पडणार नाही. बाह्य भौतिक सुखावरती आणि बाह्य गोष्टीवर तुमचं सुख अवलंबून नसणार. काय? मला तेव्हाही असं वाटायचं, की आपल्याकडे ₹500 आहेत ना, मग ₹500 मध्ये आपण एक पिझ्झा आणून खाऊ शकतो किंवा ₹500 मध्ये आपण 50 वडापाव आणून 50 जणांमध्ये वाटून खाऊ शकतो. सुख तर तेच आहे खायचं. पण ते वाटून खाल्लं तर ते 50 पटीनं वाढतं ताई. बिलकुल. तर ते 50 पटीनं वाढण्याचं सुख आहे ना, ते स्नेहवनच्या लेकरांनी मला दिलं. पण या सगळ्या प्रवासात कधी आई वडिलांनी हे नाही केलं का, तुम्हाला फोर्स नाही केला का, की आता हे असं तुझं कधीपर्यंत चालणार आहे, कुठपर्यंत, पुढचा विचार काही केलाय की नाही त्याच्या केलाय? पलीकडे त्यांनी जाऊन मला मदत केली. मी भाग्यवान आहे, की मला माझे आई-वडील असे भेटले. जेव्हा मी 9 महिने नाईट शिफ्ट करायचो, रात्रभर जॉब करायचो, दिवसभर हे करायचो. मी रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड, JP मॉर्गन बँकेसाठी काम केलेलं आहे. म्हणजे आज कमीत कमी 40 लाखाचं पॅकेज तयार राहिलं असतं आणि मी कमीत कमी लंडनला नाही तर अमेरिकेला स्थिर राहिलो असतो. मोठ्या बँकिंग डोमेनवर मी काम करायचो. शिक्षण तसं झालेलं होतं. इतकं सगळं असून ज्या आईनं ₹20 रोजानं काम केले आणि ज्याच्या पोराला एवढी मोठी पगारी होती, त्या आईनं मला म्हणलं, की "तुला जे आवडेल ते कर." आज पेरेंटिंगचे खूप सगळे क्लासेस असतात ज्याच्यामध्ये शिकवलं जातं की मुलांना त्यांच्याप्रमाणे जगू द्या, तुम्ही सपोर्टिंग रोलमध्ये राहा. येस. ते मला वाटतं तुमच्या आईने ते फॉलो माझ्यावर केलं. त्यांनी कधी लादलं नाही. त्यांनी मला निर्णय क्षमता दिली. विचारांचं स्वातंत्र्य दिलं, की तुला काय करायचंय? फक्त एवढंच आहे, की चुकीचं पाऊल उचलू नको. जे करायचं ते चांगलं कर. जे करशील ते जीव ओतून कर. ताई आम्ही तिथे 10 बाय 10च्या 2 रूममध्ये 30 जण झोपायचो. बापरे. एका रूममध्ये 18-18 जण झोपायचे. आणि जेव्हा हे सगळं चालू असताना दिवाळीच्या 15 दिवस सुट्ट्या होत्या आणि त्या 15 दिवस सुट्ट्यामध्ये लग्न करायचं होतं. आणि लग्नाचा विषय घरात निघाल्यानंतर मी ठरवलं, की दोन्हीपैकी एकच निवडायचं आता. उद्या लग्न झाल्यानंतर जर नोकरी सोडली तर बायकोला धोका दिल्यासारखं होईल. मग आपण अगोदरच काहीतरी ठरवू आणि मी विचाराने ती नोकरी सोडायचा निर्णय घेतला. तर नोकरी सोडायचा निर्णय घेतला तर आई-वडिलांना विचारलं, की मी थांबतोय आता. मला थांबायचं. ते म्हणले, "चालतंय. आम्ही जे शिक्षण दिलं होतं, ते तुझं आयुष्य पुढे जाण्यासाठी दिलं होतं. तुला आता थांबायचं तर काही अडचण नाही. तू थांब." आणि पूर्ण वेळ त्यांनी मला थांबायला निर्णय घेतला. आणि जेव्हा 10 लाखाचं पॅकेज होतं आणि सगळं चांगलं चालू होतं, तेव्हा गावाकडचे पाहुणे-रावणे आम्हाला फोन करायचे, की "आम्ही तुला हुंडा देऊ. 20 लाख नोकरीला." हो, मराठवाड्यात हे हुंडा पद्धती खूप खूप आहे. मोठी 15 लाख प्रकार हुंडा आहे. देऊ, 20 लाख हुंडा देऊ, आमच्या मुलीशी लग्न कर, आमच्याकडे ये. आणि जेव्हा नोकरी सोडली ताई, तेव्हा त्यांनी फोन बंद केली. लग्न करायला कोणी तयार नव्हतं. दिवाळीच्या 15 दिवस सुट्ट्यामध्ये आम्ही गावी गेलो. गावी गेल्यानंतर एकेका दिवसात 3-3 मुली पाहायचा कार्यक्रम झाला. रोज एकीकडे जायचं. 7 दिवसामध्ये मुलगी पाहायची होती. पण सगळेजण तेच विचारायचे, की "तुम्ही काय काम करता?" तो काहीच काम करत नाही. "मग काय चालवता?" तर संस्था चालवतो, सामाजिक काम करतो. "मग सरकारी मदत आहे म्हणजे का?" खिशातले पैसे घालवतो सरकारी थोडक्यात. मदत आहे का? तर नाही. मग लष्कराच्या भाकऱ्या, लोकांच्या सामाजिक काम आहे, लोकांनी मदत करावी, त्याच्यातून समाजाचं भलं करावं. आणि मग मुलीला काय करावं लागेल? म्हणलं मुलीला काय काम नाहीये. फक्त त्यांना 20 लेकरांची आई व्हायचं. 20 सगळ्यात लेकरांचा अवघड संसार काम करायचा आहे. आहे. तिचा स्वयंपाक करायचा आहे, त्यांचं सगळं अंघोळ घालायचंय, त्यांचा अभ्यास घ्यायचा आहे आणि मग त्यांचा फोनच यायचा नाही वापस. मग आम्ही असे कंटाळून गेलो आणि म्हणलं आता मुलीला अगोदर फोनवर विचारायचं आणि मग अर्चना नावाच्या मुलीशी फोनवर विचारणा केली, की "आम्ही तुला पाहायला यावं का? असं-असं आम्ही काम करतो." मग त्यांना थोडंसं त्या सामाजिक कामाचं भान असल्यामुळं त्यांनी मला बघायला बोलावलं. सोमवारी मुलगी बघितली ताई, शुक्रवारी लग्न झालं. अर्चनाचं वय तेव्हा 19 वर्ष होतं. 19व्या वर्षी मी जेव्हा तिला म्हटलं, की आयुष्यभर कोणतीही तक्रार नाही करायची, ह्या अटीवर लग्न करावं लागेल. काही तक्रार नाही करायची, सुट्टी मागायची नाही. जसं असेल तसं राहायचं, जसं असेल तसं खायचं आणि पूर्ण आयुष्य मुलांमध्येच कायमस्वरूपी राहावं लागेल. कॉमन किचनमध्ये जेवावं लागेल. आपलं बाळ झालं तरी ते तिथेच राहील, तिथेच शिकल. हे तत्व मान्य असेल तर लग्न करू. तिनं ते मान्य केलं. सोमवारी मुलगी बघितली, शुक्रवारी लग्न झालं. आता स्नेहवन नाव फार गोड होतं. पण 10 बाय 10च्या 2 रूममध्ये सगळा संसार आणि 19 वर्षाच्या पोरीचं कॉलेज चालू असताना डायरेक्ट 25 लेकरांचा स्वयंपाक करावा लागायचा. हो, ती नौकीच असते या सगळ्या ह्याच्यामध्ये. नोकरी म्हणजे काहीच माहित नाही.
इतका प्रचंड ताण व्हायचा ताई, फिजिकल मेंटल सगळा स्ट्रेस असायचा. 30-30 लोकांचा एकटीने स्वयंपाक करावा लागायचा आणि त्या स्वयंपाकाच्या ताणामुळे तिचं 2017 मध्ये मिसकॅरेज झालं. आणि मिसकॅरेज झाल्यानंतर मग पुढचा प्रवास आमचा सगळा बदलला. ईश्वराने जवळपास 3.5-4 वर्ष आमच्याकडून इतके कष्ट करून घेतले. पांडुरंगाने, आम्ही म्हणतो की पांडुरंग हा सगळं करून घेतो. तर पांडुरंगाने अगोदर आमच्याकडून खूप कष्ट करून घेतले. आमच्या खूप परीक्षा पाहिल्या. पण जेव्हा आम्ही त्याच्या कसोटीला उतरलो ना, तेव्हा त्यानं आमच्यासाठी सगळे यशाचे दारं उघडले. आणि मिसकॅरेज झाल्यानंतर डॉक्टर रवींद्र कुलकर्णी म्हणून कुलकर्णी हॉस्पिटल आहे भोसरीमध्ये नामांकित, आणि त्यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंटला गेलो. ट्रीटमेंटला गेल्यानंतर ते म्हणले, देशमाने म्हणजे तुम्ही तेच का जे मुलांसाठी काम करता? म्हटलं हो. तर ते म्हणले, अभि तुमचं काम ऐकलंय म्हटले आणि तुमचा नंबर आम्हाला पाहिजे होता. बरं झालं तुम्ही आलात. आम्ही तर शिवाय देऊ लागलो देवाला. म्हणलं आम्ही कोणाचं वाईट केलं नाही. आमचं काय वाईट झालं म्हणलं, आम्हाला पहिलं बाळ गमावं लागलं. कधी कोणाचं मुंगी सुद्धा मारली नाही म्हणलं आम्ही. पण त्या एका घटनेमुळं डॉक्टर कुलकर्णींचा आमचा परिचय झाला. तो परिचय स्नेहामध्ये परिवर्तित झाला. 2018 मध्ये परत प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली. रात्री 2 वाजता आम्ही डिलिव्हरीला गेलो. 1.5 किलोचं बाळ झालं. डॉक्टर म्हटले की ह्या बाळाला घेऊन तुम्ही इथं झोपू नका, याला इन्फेक्शन होईल, याला काहीतरी होईल. तेव्हा आम्ही तिथं भीक मागणाऱ्या लेकरांसाठी काम चालू केलं होतं. ते लेकरं भंगार जमा करायचे. हे लेकरं शाळेत गेले की त्यांना आम्ही आमच्या घरी बोलवायचो, स्वच्छ करून आणायचं आणि त्यांच्यासाठी परत आम्ही तिथे शाळा भरवायचो, त्यांचा अभ्यास घ्यायचो, बाकी गोष्टी करायचो. असं 2018 पर्यंत जवळपास 52 लेकरांची जबाबदारी झाली होती. आणि डॉक्टर म्हणले याला इन्फेक्शन होईल. तर मी म्हटलं बाबा कदाचित पांडुरंग परत आपली परीक्षा घेत असेल. आपलं आयुष्यात एक आपण तत्व ठरवलंय की आपण आयुष्यभर मुलांना सोडून राहायचं नाही, आयुष्यभर मुलांना सोडून खायचं नाही. जे असेल तो माऊलीचा प्रसाद म्हणून एकत्र जेवायचं, एकत्र खायचं. मग काय असो, शिळी भाकर असेल तर एकत्र खाऊ, गुलाबजामुन असले तर वाटून खाऊ. आपलं बाळ त्याच बाळांमध्ये शाळेत गेलं पाहिजे. त्याला वेगळ्या सुविधा नसाव्या, त्याला तो संघर्ष माहीत पाहिजे आणि सगळ्या बाळांवर सारखं प्रेम करायचं. त्याला तो प्रेम, जिव्हाळा, आपुलकी तिथे मिळायला पाहिजे. नुसतं खाऊपिऊ घालून लेकरांचं पोट भरत नाही. तर त्याला मित्र म्हणून त्याच्या संग खेळावं लागतं, त्याचा मित्र म्हणून त्या संग बोलावं लागतं, त्याचा लहान भाऊ म्हणून त्या संग बागडावं लागतं, मोठ्या मुलासोबत त्याचा मित्र म्हणून त्याच्या सगळ्या समस्या समजून घ्याव्या लागतात. हे सगळं करायचं असेल तर आपल्याला पालक म्हणून जास्त जबाबदारी आहे. एखाद्याला एक मुलगा असेल तर तो त्याचं पूर्ण आयुष्य त्याला देतो. आपल्याला तर 50 लेकरं आहेत. आपल्याला तर जास्तीत जास्त वेळ त्यांना देणं गरजेचं आहे. त्यामुळे कायमस्वरूपी मुलांमध्ये राहायचं. आणि आम्ही ठरवलं की आपण मुलांमध्ये राहायचं. ज्या लेकरांसाठी ताई आम्ही काम करत होतो ते लेकरं झोपड्यांमध्ये राहायचे, घाणीमध्ये राहायचे. ईश्वराने त्यांना चांगलं आयुष्य दिलं होतं, धष्टपुष्ट होते, काय रोग नव्हता. आणि मी म्हटलं की आपल्याला कमीत कमी 4 रूम तरी आहेत, आपण आपल्या बाळाला घेऊन इथंच राहायचं. आणि आम्ही बाळाला घेऊन राहायला लागलो. डॉक्टर कुलकर्णी म्हणले की आम्हाला तुमचे तत्व आवडलेत, आम्हाला तुमच्यासोबत मदत करायची, काम करायचे, काय मदत पाहिजे सांगा. मी म्हटलं सर आम्हाला जागेची फार अडचण आहे, की आम्हाला जागा पाहिजे. ते म्हणले मग तुम्हाला पुढं काय करायचं सांगा, पुढच्या 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहता, तुम्ही आत्ता काय करता. तर ताई स्नेहवन चालू करण्याचा जो उद्देश होता तो फक्त मुलं सांभाळणं किंवा गावाखेड्यातून मुलांना खायला भेटत नाही म्हणून इथं आणणं हा नव्हता. चांगल्या घरच्या मुलांना ज्या सगळ्या सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा ह्या मुलांना द्यायच्या होत्या. खास करून शिक्षणाच्या हा, संधी आणि येस, या एक्सपोजर आपण ज्याला म्हणतो खरं तर. हो हो तर हो. याच्यामध्ये खूप तफावत आहे शहरी मुलांमध्ये, आणि ग्रामीण ग्रामीण मुलं भागामध्ये, आणि ग्रामीण भागातल्या त्यातल्या त्यात शेतकरी मुलांमध्ये. शेतकरी मुलांमध्ये ताई बरोबर दप्तरही नसतं, बरोबर वही नसते, खायला डब्बा सुद्धा नसतो. चटणीचा भाकरीवर टाकायची आणि कधीतरी ती खायची. अभ्यास घेणारं कोणी नसतं, करिअर गायडन्स करणारं कोणी नसतं. कोणत्या तू कच्चा कसा आहे, तुझे स्ट्रॉंग पॉईंट काय, तुझे वीक पॉईंट काय ते सांगणारं कोणी नसतं. कोणी नसतं. ते काळ्या मातीतले दाणे आहेत ताई, त्यांना जर व्यवस्थित वातावरण भेटलं ना तर ते बहरतात. बरोबर. माझा तो विश्वास होता. मग आम्ही ठरवलं होतं की आपल्याकडे फक्त खाऊपिऊ घालणं हा उद्देश नाहीये, तर त्यांच्यामध्ये जे कलागुण आहेत त्याच्यावर आपल्याला काम करायचं, त्यांना जी आवड आहे त्याच्यावर आपल्याला काम करायचं, त्यांच्या स्ट्रॉंग पॉईंटवर काम करायचं, त्यांच्या वीक पॉईंटवर काम करायचं, त्यांच्या सॉफ्ट स्किल, मॅनेजमेंट स्किल, लिडरशिप क्वालिटीवर काम करायचं. स्नेहवनचा मुख्य उद्देश हा होता की शिस्त, स्वावलंबन आणि संस्कार ह्या त्रिसूत्रीच्या माध्यमातून मुलांचं चारित्र्य संपन्न आयुष्य घडवायचे. आणि मग त्याच्या माध्यमातून आम्ही तिथे काम करत होतो. 10 बाय 10च्या 2 रूम मध्येही आमच्याकडे 10 शिक्षकांची वेगळी टीम होती. डॉक्टर कुलकर्णी म्हणले की तुम्हाला पुढे काय करायचंय. तर मी म्हटलं सर मुलांना फक्त जॉब ओरिएंटेड एज्युकेशन द्यायचं नाही, की मुलाने काहीतरी शिकावं, 10वी-12वी काहीतरी ग्रॅज्युएशन करावं, नोकरी करावी. तर आम्हाला असं वाटतं की वी डोंट वॉन्ट टू क्रिएट जॉब सिकर्स, वी वॉन्ट टू क्रिएट जॉब क्रिएटर्स. की आज आपल्या शेतकऱ्याची समस्या काय आहे, की आपण टोमॅटो उगवतो, आपल्याला जर केचप खायचा असेल तर आपण दुकानातून आणतो. आपण कांदा उगवतो, आपल्याला भाजी करायचं असेल तर आपण मसाला दुकानातून आणतो. आपण डाळ उगवतो, भाजी करायची असेल तर आपण डाळ दुकानातून आणतो. शेंगदाणा आपण उगवतो, तेल दुकानातून आणतो.
मॅन्युफॅक्चरिंग आतापर्यंत कधी कोणी शिकवली नाही, फूड प्रोसेसिंग आतापर्यंत कधी कोणी शिकवली नाही. भारत हा कृषी प्रधान देश आहे ताई. आज ही 70 ते 60% लोक शेतीवर अवलंबून आहेत. पण आपल्याकडे अजूनही शाळेमध्ये एकही शेतीचा विषय शिकवला जात नाही. शेतकऱ्याचा पोरगा 10वी नंतर शिकेल का नाही माहित नाही. पण जर त्याला शेती शिकायची असेल तर तुम्ही त्याला म्हणता बीएससी अग्री करा. अरे पण तो आईच्या पोटामध्ये शिकतो ना, तो अभिमन्यू आहे. आईसोबत तो रोज खुरपायला असतो शेतामध्ये. त्याला दारे धरायचे माहित आहेत, त्याला सीडिंग करायचं माहित आहे, हार्वेस्टिंग करायचं माहित आहे, त्याला क्राफ्टिंग करायचं माहित आहे. याला तुम्ही सायंटिफिक भाषा दिली, पण शेतकऱ्याचा मुलगा हा लहानपणापासून करतो. मग शेतकऱ्याच्या पोराला चांगली शेती शिकवायला पाहिजे. जर तुम्ही शेतकऱ्याच्या पोराला चांगली शेती नाही शिकवली तर अजून काही वर्षानंतर ताई शेतीमध्ये काम करायला कोणीही तयार नसणार आहे. कारण की शेती हा मातीचा जुगार आहे. आपलं सगळं रक्त त्याच्यात ओतायचं असतं, जीव ओतायचा असतो, साठवलेला सगळा पैसा त्याच्यात ओतायचा असतो आणि मग निसर्गाकडे तोंड लावून बघायचं असतं. जे पीक उगवतात ताई त्याचाही भाव त्याच्या हातात नसतो. काय कधी कांदा 20 रुपये किलो असतो तर कधी कांदा 100 रुपये किलो असतो. तोच तुम्ही मसाल्याची पुडी घ्या बरं. प्रोसेसिंग झाल्यानंतर आज टोमॅटो 2 रुपये किलो असतो तर 100 रुपये किलो टोमॅटो असतो. आणि टोमॅटो केचपची बॉटल 100, एकदा मॅक्झिमम रिटेल प्राइस जर त्याचा फिक्स झाला तर तो 100 रुपयाची बॉटल 2 रुपयाला विकता का तुम्ही? जास्त प्रोडक्शन झालं म्हणून नाही विकत. मग हे शेतकऱ्यासोबत पण होणं गरजेचं आहे ना. मग जर तुम्हाला त्याला जर ते शिक्षण द्यायचं असेल तर तुम्ही त्याला मॅन्युफॅक्चरिंग शिकवा, ते स्टोअर कसं करायचं शिकवा, त्याला सोलार हार्वेस्टिंग करायचं शिकवा, सोलार ड्रायर कसं वापरायचं ते शिकवा. ते तुम्ही त्याला द्या. तसं शिक्षण जर त्याला तुम्ही लहानपणापासून दिलं. आज जर गावामध्ये 5,000 लोकसंख्या आहे तर 5,000 लोकसंख्या नाही येत आहे, ती 5,000 कस्टमर बेस आहे. तो कस्टमर बेस चीनमध्ये बसलेल्या सगळ्या लोकांना कळतो की यांना इथे फुगे लागणार आहेत, यांना इथे चमचे लागणार आहेत, यांना इथे दिवाळीचे फटाके लागणार आहेत, ह्या वस्तू लागणार आहेत. आपल्या लोकांना का कळत नाही? आपल्या लोकांना जर तुम्ही जर शिकवलं तर 5,000 लोकसंख्यामध्ये 500 तरुण तयार होतील ना, जे तिथे उद्योग चालू करतील. मग आमचा उद्देश हा आहे की आम्हाला तरुण उद्योजक तयार करायचे, ज्यांना हा देश समाज आपला वाटला पाहिजे. सोशल एंटरप्रेन्योरशिप तयार झाली पाहिजे. आपलं शिक्षण आपल्या समाजाच्या कामी कसं येईल, आपलं शिक्षण आपल्या लोकांच्या कामी कसं येईल, हा तरुण विचार करू लागला तर त्याच्यातून समाज परिवर्तन होईल. हे स्नेहवनचं काम आहे. तर ते डॉक्टर कुलकर्णींनी हे सगळं ऐकल्यानंतर ताई त्यांनी त्यांची स्वतःची ही 2 कोटी रुपयाची जागा आम्हाला दान केली. 2 एकर जागा आम्हाला मिळाली. 29व्या वर्षी एवढी मोठी देणगी मिळाल्यानंतर आम्हाला तो विश्वास आला की पांडुरंगाला आमच्याकडून काहीतरी चांगलं करून घ्यायचं. तर आपण हार नाही मानायला पाहिजे. आपण जिद्दीनं काहीतरी उभं करायचं. ह्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये काहीतरी आशा निर्माण करायची. आणि मग शेतकऱ्यांच्या लेकरांच्या डोळ्यामध्ये आशा निर्माण करण्यासाठी ताई आम्ही कामाला लागलो. स्नेहवर मग तिथून पुढे पुढे घडत गेलो. आलो तेव्हा ताई ते सगळं जंगल होतं. एखादी गोष्ट तुम्ही ऐकता ना की सगळं जंगल आहे, येड्या बाबळीचे झाड आहेत, समोर स्मशानभूमी, मागं डोंगर आहे, साप, विंचू, बिबट्या, ह्या सगळ्यांच्या घरामध्ये आम्ही राहायला लागलो. आणि हे सगळं करत असताना आम्हाला एक जाणवलं की ह्या इतक्या मोठ्या समस्यांमध्ये आपल्याला आयुष्यभर इथं राहायचं, आपल्याला आयुष्यभर याच्यात काम करायचं. असं नाही की आता हे तात्पुरते आहेत. जागा तर आपल्याला मिळाली, आपण खेड्यामध्ये स्वतःहून स्वीकारलं की आपल्याला इथं काम करायचंय. सगळं शून्यातून निर्माण करायचं. शून्यात बी नाही, -1 मध्ये आम्ही होतो. इथे रोड नाही, रस्ते नाही, पाणी नाही, लाईट नाही, दूध नाही, काही नाही. आणि तिथं ताई आम्ही पोरांच्या सहकार्याने हे सगळं उभं केलं. जेव्हा 2019 मध्ये नवीन जागेवर आम्ही राहायला आलो, तिथे आल्यानंतर आल्या ताई महिनाभर लाईट नव्हती. दिवे लावायचे रात्रभर. जसं 2047चा काळ होता, 1947चा, दिव्यावर सगळं चालायचं. तसं दिवे लावून आम्ही इथे प्रकल्पामध्ये राहायचो. गेटपर्यंत साप यायचे. मग आम्ही मुलांना साप कसा पकडायचा शिकवलं. 4 बिबटे आम्ही इथं पाहिले. आणि इतकं भीतीचं वातावरण निर्माण झालं की आता कसं काम करायचं. मग आम्ही ठरवलं की आपण ह्या एका समस्येवर स्वतः काम करायचं, कोणावर डिपेंड राहायचं नाही. इथे लाईट मिळायची नाही ताई. आम्ही ठरवलं की हा सगळा प्रकल्प 100% सोलारवर करायचा. आणि 6 वर्षानंतर आज हा महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे जो 100% सोलारवर चालतो. इथे आम्ही बाहेरची इलेक्ट्रिसिटी वापरत नाही. मुलांना सोलार इन्स्टॉलेशन पासून, सोलार हीटर इन्स्टॉलेशन पासून त्याचं मेंटेनन्स आम्ही सगळं प्रॅक्टिकली मुलांना इथे शिकवतो. 7वी 8वीचा मुलगा हे सगळं प्रॅक्टिकली करतो. त्याच्यानंतर इथे दूध मिळायचं नाही. आम्ही सगळे शाकाहारी माळकरी माणसं, नॉनव्हेज वगैरे खात नाही. पण मग मुलांना तर पौष्टिक आहार मिळायला पाहिजे ना. आपल्या लेकराला जर आपल्याला चांगलं दूध द्यावं वाटते तर बाकीच्या लेकरांना मिळायला पाहिजे. एका गायपासून ताई आम्ही इथे गौशाळा चालू केली. आज जवळपास 10 ते 15 गिरगाई आमच्याकडे इथे आहेत. 8वी 9वीचे मुलं दूध काढतात, दुधाचं पनीर बनवतात, पनीरच्या भाज्या बनवतात. आणि हे सगळं प्रॅक्टिकली इथे शिकवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर हळूहळू हे सगळं चालू असताना ताई लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडल्यानंतर अचानक सगळंच बंद झालं. 40 लेकरं घेऊन आम्ही इथं अडकलो. 40 लेकरांमध्ये असे असंख्य लेकरं होते की ज्याचे ज्याचा बाप 4 महिन्यापूर्वी गेलाय, 2 महिन्यापूर्वी गेलाय. आणि त्या लेकरामध्ये
आशा पल्लवित करणं, परत शिक्षणासाठी काम चालू करणं, परत शिक्षणामध्ये प्रवाहामध्ये टिकून ठेवणं, हे सगळं संघर्षमय काळ 2 वर्षाचा आमचा गेला. आणि 2 वर्षानंतर परत सगळं जेव्हा सुरळीत सुरू झालं, तेव्हा समाजातल्या खूप चांगल्या लोकांनी आम्हाला मदत करायचं ठरवलं. मग आम्ही ठरवलं की आपल्या मनामध्ये जे जे स्वप्न होते ते सगळे आपण सत्यात उतरवायचे. एक एक गोष्टीवर आम्ही काम करायला सुरुवात केली. ज्या मुलामध्ये जशी आवड आहे तसंच शिक्षण त्याला द्यायचं. आपण पालक म्हणून जर आपल्या मुलाला वाटतं की संगीत शिकावं, तर ह्या सगळ्या मुलांनी संगीत शिकलं पाहिजे. आम्ही इथं संगीताची शाळा चालू केली. ह्या मुलांमध्ये शेतीचे आधुनिकतेचे धडे यावे, त्यासाठी आम्ही इथे त्यांना मशरूम शेती शिकवायला चालू केली. 2.5 गुंठ्याचं पॉलीहाऊस इथं फक्त मुलांना शिकवण्यासाठी उभं केलं ताई. त्यांना हायड्रोपोनिक शेती चालू केली. त्याच्यामध्ये बिना मातीची शेती आम्ही शिकवतो. त्याच्यानंतर इथे कम्प्युटर असेंबल कसं करायचं हे आम्ही शिकवायला चालू केली. चांगली कम्प्युटरची लॅब चालू केली. त्याच्यामध्ये मुलांना AI असेल, स्क्रॅच कोडिंग असेल हे शिकवायला चालू केलं. मुलांना इथे फिजिक्स वेल्डिंग वर्कशॉप चालू केलं. त्यानंतर सायन्स लॅब चालू केली. त्यानंतर भारतातली पहिली कंटेनर लायब्ररी आम्ही इथे केली. आमच्या 10 वर्षामध्ये इथे वेगवेगळे प्रयोग जसे आम्ही करतो, त्याच्यामध्ये एक असा प्रयोग आहे ज्याच्यामध्ये 10 वर्षापासून इथे कोणीही मोबाईल वापरत नाही, कोणीही टीव्ही वापरत नाही. वन मूवी वन बुक नावाचा कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक मुलाने आठवड्यात एक पुस्तक वाचायचं असतं. आठवडाभर जो पुस्तक वाचतो त्याला रविवारी चांगला पिक्चर दाखवतो. पण ज्याला पिक्चर पाहायचा आहे त्यानं पुस्तक वाचणं कंपल्सरी असतं. त्यामुळे आमच्याकडे त्याच्या बुद्धीचा, त्याच्या मनाचा आणि त्याच्या शरीराचा सर्वांगीण विकास कसा होईल यावरती आम्ही काम करायला सुरुवात केली. शरीराचा विकास करण्यासाठी मुलांना मलखांब असेल, लाठीकाठी असेल, योगा असेल, अयंगार योगा आम्ही इथे मुलांना शिकवतो. त्यानंतर मनाचा विकास करण्यासाठी त्याला योगा, ध्यान, प्राणायाम, विपश्यना शिकवतो. आणि शरीराच्या विकासामध्ये बाकीच्या गोष्टी येतात. आणि वाचन आमच्याकडे खूप व्हायला लागलं आहे. 20 पुस्तकांपासून ग्रंथालय सुरू झालं. आज जवळपास 15,000 पुस्तकांचं ग्रंथालय आमच्याकडे आहे. भारतातली पहिली कंटेनर लायब्ररी आमच्याकडे आहे. जपान एज्युकेशन सिस्टीमची लायब्ररी आम्ही इथे डेव्हलप केली आणि 2000 इंग्लिश पुस्तकांचं ग्रंथालय आम्ही इथे तयार केलं. ग्लोबल क्लासरूम नावाचा कन्सेप्ट आम्ही पहिल्यांदा इथे आणला, ज्याच्या माध्यमातून 14 देशातले मुलं इथं स्नेवनमध्ये येऊन गेले. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे मुलं इथं 2-2 महिने राहायला येतात आणि ते मुलांना इंग्लिश कम्युनिकेशन शिकवतात, जापनीज शिकवतात, जर्मन भाषा शिकवतात आणि हे नॅचरल पद्धतीने शेतकऱ्यांची पोरं शिकायला लागले. ज्या गावामध्ये, ज्या खेड्यामध्ये पोराला बरोबर ABCD यायची नाही, तो मुलगा सॉफ्ट स्किल, मॅनेजमेंट स्किल, लिडरशिप क्वालिटी डेव्हलपमेंटचे कोर्सेस करायला लागला. जो ग्रॅज्युएशन नंतर कोर्स असतो तो कोर्स ताई आम्ही इथे मुलांना 5वी-7वी मध्ये लॉन्च केला. हा सगळा प्रकल्प जो आहे तो फॉर दी चिल्ड्रन बाय दी चिल्ड्रन कन्सेप्टच्या माध्यमातून चालतो. हा प्रकल्प पूर्ण मुलं रन करतात, ज्याच्या माध्यमातून एक जण अकाउंट सांभाळतो, एक जण स्टोअर डिपार्टमेंट सांभाळतो, एक जण किचन डिपार्टमेंट सांभाळतो. अशी जगातली पहिली शाळा असेल की जी सगळी मुलं रन करतात, जिथे शिक्षक नाही. लोकशाहीसारखं. लोकशाहीसारखं ही अख्खी लोकशाही मुलांच्या हातामध्ये, सगळी स्टोअर डिपार्टमेंट मुलांच्या हातामध्ये. मुलांना जर काही पाहिजे असेल तर मुलं मागून घेतात. एक जण लायब्ररी सांभाळतो, एक जण कम्प्युटर डिपार्टमेंट सांभाळतो. 9वीचे मुलं 8वीच्या मुलाचा अभ्यास घेतात, 8वीची मुलं 7वीच्या मुलाचा अभ्यास घेतात आणि ही सगळी यंत्रणा इथून सगळं शेतकऱ्यांची मुलं रन करतात ताई. गुरुकुल आपल्याला म्हणता येईल, हे आधुनिक गुरुकुल Yes, ची yes, yes. कन्सेप्ट जी आहे येस ती. येस येस पण इथे एक विशेष आहे, ते म्हणजे शेतकऱ्यांची मुलं इथे हो, मोठ्या हो, संख्येनं आहे, मोठ्या हो. प्रमाणावर हो आहेत. हो हो जसं मी म्हटलं की एखाद्या शेतकऱ्याचं मूल इथे केव्हा येतं, जेव्हा दोन्ही पेरेंट्स पैकी, दोन्ही पालकांपैकी एक कुठलं तरी पालक तो गमावतो. त्याच्यानंतर त्याला स्नेहवांचा रस्ता दिसतो. आता ही आलेली मुलं ही मानसिकरित्या आपल्याला काहीतरी प्रोग्रेस करायची, प्रगती करायची यामध्ये नक्कीच नसतील, कारण त्यांचं वय तसंही नसतं. मग अशा मुलांना अशा मानसिक स्थितीतनं बाहेर काढणं हे किती अवघड असतं. फार अवघड असतं ते, फार अवघड असतं. अशी काही मुलं तुम्हाला आठवत आहेत का आमच्याकडे आता? आमच्याकडे 6 वर्षापासून 16 वर्षापर्यंत मुलं आहेत ताई. त्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलात, काही काही मुलं असे आहेत की ज्याचे 6 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी वडील गेलेत. आमचा जयेश नावाचा मुलगा आहे, तो संभाजीनगरमधून ह्या वर्षी त्याला आम्ही ऍडमिशन दिलं. 3 महिन्यापूर्वी वडील गेले ताई. 3 महिन्यापूर्वी वडील गेल्यानंतर जगायचं का हाच उद्देश माहित नाही ना, की पुरुष जो आहे घरातला तोच निघून गेलाय, म्हणजे घराचा पूर्ण आधारस्तंभ खांबच ढळलाय. आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती, बाई घराच्या बाहेर निघत नाही खेड्यामध्ये, सगळं पुरुष बघतो आणि अचानक पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर सगळा भार बाईवर येऊन पडतो आणि त्याचा पहिला फटका लेकराच्या शिक्षणाला बसतो, की लेकराचं शिक्षण थांबू द्या ना, आता काय करायचंय, कुठेतरी काम करेल, शेतामध्ये जाईल, कोणाचे तरी गुरढोरं वळेल आणि जास्तीत जास्त ड्रॉप आउट रेट त्याच्यामुळे खेड्यामध्ये होतो. आणि आम्हाला कळालं की याचं शिक्षण थांबण्याच्या मार्गावर आहे. आम्ही जयेशला बोललो, इतका चुणचुणीत मुलगा आहे ताई, त्या मुलाला जर चांगलं कॅलिबर, चांगलं जर वातावरण, पौष्टिक वातावरण मिळाला तर तो IAS ऑफिसर बनेल, तो एखाद्या कंपनीचा टॉपचा मॅनेजमेंटचा लीडर बनेल, याचा आम्हाला विश्वास आला.
आम्ही त्याच्या आईला विनंती केली की ह्या मुलाला शिकवायची परवानगी आम्हाला द्या, आम्हाला याच्यावर काही ताबा नाही पाहिजे. तो दिवाळीत सुट्टीला तुमच्याकडे येईल, उन्हाळ्यात सुट्टीला तुमच्याकडे येईल, मामाच्या गावाला जसा जातो ना, काकाच्या घरी जाऊन जसा शिकेल तसं हे काकाचं घर समजा, हे त्याचं घर समजा आणि त्याला आम्हाला शिकवायची परवानगी द्या. ताई त्याला आम्ही इथं आणलं. इथं आणल्यानंतर वेली मुलं असे असतात ताई की त्यांना जर चांगलं खतपाणी मिळालं, चांगलं वातावरण मिळालं ना, ते बहरतात. आणि तो इथे बहरायला लागला. 2 महिन्यामध्ये ताई, मागच्या 4 वर्षामध्ये आम्ही ज्या मुलांवर काम करतोय ते सगळं त्यानं 2 महिन्यात शिकलो. तो आज 20-20 लोकांच्या टीमला एकटा हँडल करतो. चांगला ट्रेनर म्हणून तो बाकीच्या मुलांना शिकवतो आणि इतका सुंदर बोलतो. तुम्ही जर त्याचं बोलणं ऐकलं ना ताई, तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल. 8वीचा मुलगा आहे. दुसरा रणवीर नावाचा मुलगा आहे, ज्याच्या वडिलांनी आत्महत्या केली आणि आईनं दुसरं लग्न केलं. परिस्थिती विचार करू शकत नाही ताई. आपल्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो की मला आज पगार चांगली नाहीये, मला चप्पल चांगली नाहीये, मला जेवण चांगलं नाहीये, मला घर चांगलं नाहीये, घरात भांडणं होत आहेत, सगळ्या गोष्टीच्या आपण तक्रारी करतो. ते दुःख किती मोठं आहे. याच्यामध्ये ज्याच्या वडिलांनी आत्महत्या केली आणि आईनं लगेच 1 महिन्यामध्ये दुसऱ्या संग लग्न केलं आणि आई सांभाळायला तयार नाहीये, तो माणूस सांभाळायला तयार नाही, अशा वातावरणामध्ये त्या बालकाचं, 6 वर्षाच्या बालकाचं मन कसं असेल ताई? तेवढं दुःख कोणाच्या आयुष्यात असतं? म्हणजे आईने त्याला सांभाळायलाच नकार दिला. तयारच नाही ना. दुसऱ्या नवऱ्यानं सांभाळायला तयार नाही. मला पहिले लेकर मी सांभाळत नाही. आणि मग त्याला आम्ही इथे ऍडमिशन दिलं ताई. त्याला आम्ही पिल्लू म्हणतो. अर्चनाला म्हटलं की आम्हाला 6 वर्षाची मुलगी आहे आणि हा 6 वर्षाचा मुलगा आहे. ह्या दोन्हीला तू सांभाळायचं. आणि ती सांभाळायला लागली. ताई आज तो इथं छान 3री मध्ये शिकतो. आमचा सोहम नावाचा मुलगा आहे ताई. त्याच्या वडिलाला 2 किडन्या फेल आहेत. शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये जर असं दुःख आलं तर आम्ही म्हटलं की आम्ही काय आत्महत्या करायची वाट बघायची काय? आज 17 जिल्ह्यामधले मराठवाड्याचे, विदर्भाचे मुलं येतं. 17 जिल्ह्यामधून लोक इथं आमच्याकडे आशेने बघतात आणि मग आपण आत्महत्या झाल्यानंतर थोडी सांभाळायचंय. तर त्याच्या 2 किडन्या फेल झाल्या. डायलिसिसवर तो माणूस आज जगतोय आणि शेतकरी कुटुंबातून 2 एकरामध्ये काय होणार आहे? तर म्हटलं ह्या मुलाला आपण इथं आणू. मागच्या वर्षी त्या मुलाला आम्ही इथं आणलं ताई. त्या 3रीच्या मुलाचा ताई 30-31 उजळणीचा पाडा आहे. चांगल्या चांगल्या शाळामध्ये, चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये जे गणिताचे फॉर्म्युले ज्याला जमत नाहीत, तो 3रीचा मुलगा ताई 5वीचे गणित सोडवतो. आणि हा मुलगा जर नसता शिकला ताई, तर मला सांगा तुम्ही समाजाची उन्नती कशी होईल? हा एखादा गणितज्ञ आपण चांगला देशाला देऊ शकतो. त्यासाठी ताई स्नेहवन काम करतोय. तो सोहम आज 3री मध्ये इथे जिल्हा परिषद शाळेत शिकतो. माझी स्वतःची मुलगी त्याच्या वर्गामध्ये शिकते आणि तिथे 2 जण एकाच ध्येयानं पुढे जातात. आणि आमचं एकच ध्येय फक्त की त्याला काहीतरी चांगलं बनवायचं, त्याला ह्या समाजाचा घटक बनवायचं, त्याला स्वतःच्या पायावर उभं करायचं. आणि त्यासाठी स्नेहवन ताई काम करतो. 3रा मुलगा आता कृष्णा बिलोरे नावाचा मुलगा आहे ताई. 2 महिन्यापूर्वी त्याचे वडील गेले. तो 10वी मध्ये. 10वी मधल्या मुलाला वडील गेल्यानंतर अभ्यास करायचा, 10वी मध्ये चांगले मार्क मिळवायचे की पुढे जायचं? म्हणजे किती मोठं द्वंद्व युद्ध आहे मनामध्ये. कसं करायचं? राग यायचा, चिडचिड यायची, तो त्याच्यातून नैराश्यामध्ये जायचा. जिथे तो आधी हॉस्टेलमध्ये होता तिथे 60,000 रुपये फीस होती. वडील गेल्यानंतर ते फीस भरायचे वांदे झाले आणि त्या हॉस्टेलवाले सांगितले की फीस नाही भरली तर आम्ही तुम्हाला ऍडमिशन देणार नाही. आणि नंतर त्याची आम्हाला माहिती मिळाली. जनरली आम्ही लहान मुलं घेतो, लहान मुलांवर काम करतायत, पण याची समस्या अशी होती की याला जर आता आधार नाही दिला तर तो 10वी मधून त्याचं शिक्षण तुटणार होतं. आम्ही त्याला इथं आणलं ताई. पहिला महिनाभर इतका अवघड गेला, कोणाही मुलाचं तसं जमायचं नाही, भांडणं व्हायची, किटचिड व्हायची. आणि त्याच्या मनातलं जे द्वंद्व आहे ते मला कळायचं की ज्याच्या घरातून वडील निघून गेले तर, आणि तो जाणता मुलगा आहे ना, लहान मुलगा असं त्याला खेळायला दिलं असतं. 16 वर्षाच्या मुलाचे वडील गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये काय युद्ध चालू असेल? ते युद्ध एक बापच समजू शकतो. आणि आपण तिथे 70 लेकरांचे बाप आहेत. तर त्या मुलाला आपल्याला सोडायचं नाही, त्याला शिक्षण द्यायचं. 1 महिनाभर त्याला आम्ही संधी दिली, त्याला परत परत सुधारण्याची संधी दिली, त्याचे राग सांभाळून घेतले, त्याच्या सगळ्या भांडणं सांभाळून घेतले. आज तो मुलगा खूप चांगला शिकतोय ताई. आणि तो म्हणतो की मला हॉटेल मॅनेजमेंट करायची. आणि मला इतका आनंद होतो ना ताई की मला बाकी काय नाही पाहिजे. मला तुझं नावही घेऊ नको, मला परत चहाही पाजू नको, माझं कुठं कौतुकही करू नको. तुझं आयुष्य चांगलं झालं ना, तू कुठेतरी मार्गी लागलास ना, ते बघितलं की ताई तृप्ती मिळते. आणि ती जी तृप्ती आहे ना ताई, एखाद्या साधू संन्याशाला नामस्मरणानं जी मिळते, तर मला ह्या माझ्या कर्मयोगाने मिळते. मला वाटतं पांडुरंगाने मला ही जी सेवा दिली ते माझ्या आयुष्याचं कुठेतरी कृतार्थता आहे. माझं आयुष्याचं कुठेतरी सोनं झालंय की मला ही सेवा करायला भेटते. आज माझं वय 34 वर्ष आहे ताई, बायकोचं वय 26 वर्ष आहे आणि जवळपास 150 ते 200 लेकरांचे मायबाप आम्ही आहोत. रामलखन या 2 मुलांपासून सुरू झालेला स्नेहवनचा प्रवास आज तब्बल 200 मुलांपर्यंत येऊन पोहोचला आहे. मराठवाड्यामधले 8ही जिल्ह्यातले मुलं आमच्याकडे आहेत, वेगवेगळ्या भागातले आहेत, 40 गावांमधले मुलं आहेत. आणि आम्हाला असं वाटतं की उद्या 40 गावांमध्ये जर परिवर्तन आणायचं असेल तर तिथे सगळ्या गावांमध्ये असे सोशल लीडर्स तयार व्हावे, ज्यांना ह्या गावातल्या समस्या आपल्या वाटतील.
मला असं वाटतं की प्रत्येकाने इथं स्नेहवनमध्ये येऊनच काम करायची गरज नाहीये, मदत करायची गरज नाहीये. तुमच्या भागामध्ये तुम्ही एखाद्या मुलाला शिकू शकलात. शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करू शकलात. शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव देऊ शकलात तरी खूप चांगलं होईल. मराठवाड्यामध्ये आज सगळ्याच प्रकारच्या समस्या आहेत. प्रत्येक गावामध्ये 50-50 तरुण आहेत ज्यांची लग्न होत नाहीयेत. प्रत्येक गावामध्ये व्यसनाधीनता वाढत चालली आहे. काम करण्याची वृत्ती वाढायला पाहिजे, कष्ट करण्याची वृत्ती वाढायला पाहिजे. आपल्या गावाला, आपल्या मराठवाड्याला आपल्याला वाचवायचंय, त्याला पुढे न्यायचंय. हे आसमानी सुलतानी जे संकट आहेत त्या सगळ्यांवर मात करून आपल्याला एकत्र येऊन काम करायचंय. जातीभेदाचे बंधनं तोडायला पाहिजे. माणसाने माणसाला एकत्र आणून शिक्षणावरती काम व्हायला पाहिजे. प्रत्येक घटक जर चांगला शिकला तर तो नक्कीच मुख्य प्रवाहात येईल. जगाशी 2 हात करून जगाला अभिमानाने, सन्मानाने आपल्या मराठवाड्याची ओळख करून देता येईल. आणि मला असं वाटतं की मराठवाड्याच्या मातीमध्ये ती कष्ट करण्याची ताकद आहे. मी आज हे जे काम करू शकतोय तर मला वाटतं ते माझे मराठवाड्याचे माझ्यावर उपकार आहेत. आज आम्ही सकाळी 6 ते रात्रीच्या 12 पर्यंत रोज काम करतो. मागच्या 10 वर्षापासून आम्ही एकही सुट्टी घेतलेली नाही. एवढी कष्ट करण्याची पात्रता मला वाटतं प्रत्येक मराठवाड्याच्या तरुणामध्ये आहे, प्रत्येक मराठवाड्याच्या माणसामध्ये आहे. ते जर जिद्दीनं उठले, पेटले तर मला असं वाटतं की प्रत्येक संकटावर ते मात करू शकतील. आणि आपल्याला ती मात करायची आहे. यासाठी स्नेहवन प्रत्येक पावलाला, प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी काम करणार आहे. तुमच्या भागामध्ये कोणी मुलं असतील ज्यांना शिक्षणाची गरज आहे, तुम्ही ते स्नेहवन पर्यंत पोहोचवू शकता. खरंय. एक तर मुळात कुठलंही मूल हे सारखं नसतं. नाही. प्रत्येक मुलावर वेगवेगळ्या पद्धतीनं काम करावं लागतं. पण जेव्हा ही मुलं शेतकऱ्याची असतात आणि अशा घरातून आलेली असतात जिथे आर्थिक चणचणीबरोबर मानसिक आरोग्य हे जवळ-जवळ नसतंच. अशा मुलांवर काम करणं हे खरंच खूप अवघड आहे. पण ह्या रंजलेल्या, गांजलेल्या, पिचलेल्या ह्या सगळ्या लोकांना आशा देण्याचं काम जे आहे ते मराठवाड्यातला एखादा तरुण येऊन करतोय आणि तो त्याची जाण जी आहे किंवा त्याची ओळख जी आहे ती फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये, तर जागतिक स्तरावरही पसरलेली आहे. अशोक सर, थँक यू सो मच. तुम्ही इथे आलात आणि इतक्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींवर आपण इतक्या महत्त्वाचं काम करत आहात. खरं तर लहान मुलांचं शिक्षण किंवा एखादं वडील घरात गेल्यानंतर मुलांचं शिक्षण यावर फारसं कुणाचं लक्ष जातच नाही. नाही, नाही, आणि नाही. त्यातल्या त्यात जर तो शेतकरी असेल तर अजिबातच नाही, नाही. कारण त्याच्याकडे पैसे बरोबर. आणि या सगळ्या गोष्टी नसतातच. पण अशाच मुलांना जागतिक स्तरावर नेण्याचं काम जे आहे ते अशोक सर तुम्ही करत आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मराठवाड्याला एक आशा देण्याचं महत्त्वाचं काम जे आहे ते अशोक सर तुमच्या मार्फत होत आहे. त्यामुळे कुणाला तरी जगण्याची उमेद देणं आणि त्याची आशा टिकवून ठेवणं हे जगातलं सगळ्यात अवघड काम हे अशोक सर तुम्ही करताय. तुमच्या कार्याला आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.